नमस्कार डॉक्टर तुम्ही तुम्ही कोण? मी आकृती. मला डॉक्टर मॅडम ना भेटायचं होतं. डॉक्टर मॅडम नाही, तुम्हाला नक्की कोण हवंय? अहो डॉक्टर मॅडम त्या ह्या पारसनीस, मैत्री पारसनीस डॉक्टर मॅडम. अच्छा मैत्री, एक मिनिट काय बोलत. मैत्री मैत्री तुम्ही पण इथेच राहता का आता? हो, मी तिची मैत्रीण आकृती. काही दिवसांसाठी आले इथे राहायला. नमस्कार आकृती मॅडम. नमस्कार. अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही काय करता? मी एका NGO मध्ये काम करते. म्हणजे गरजू पेशंट्सना आम्ही ऑपरेशन्स करवतो, त्यांना औषधं पुरवतो. पेशंट मग तुमच्या काही योजना असतील का? मला पण उपयोग होऊ शकेल, कारण मी पण एक पेशंट आहे. तुम्ही कसले पेशंट आहात? अहो मी कसला पेशंट नाही विचार मला. मी सगळ्याचा पेशंट आहे. म्हणजे काय गुडघे दुखी, मणक्याचा त्रास, घशाचा त्रास, कानाचा, सगळे त्रास होतात मला. काय तुम्ही विचारू नका. शितोळे, तुम्ही काय करता इथे? मी तुम्हालाच भेटायला आलो ना. का? म्हणजे मला खूप धक्का बसला तुमची बातमी ऐकून. काय झालंय शितोळे? यांच्या समोर पण सांगतो. तुम्ही प्लीज डॉक्टर सरांबरोबरच नका नातं तोडू. मी तुम्हाला विनंती करतो, खरंच सांगतो. अहो तुम्हाला सांगतो, आकृती मॅडम हे अगदी आयडियल कपल आहेत. आयडियल कपल. यांच्यामुळे असं तुम्ही तोडलं तर माझा प्रेमावरचा विश्वास उडेल. तसं नका करू. शितोळे, हे बघा, तुम्ही एकतर आधी शांत व्हा आणि आपण या विषयावर नंतर बोलूयात. मला आता कॅफे मध्ये जायचं. हा चला. एक मिनिट, एक्सक्यूज मी. अगं तू लगेच निघालीस? पण तुम्हाला इंट्रोड्यूस करून देणार होतीस ना सौमित्रला. माझं काम आहे ना NGOचं त्याच्याकडे. आय एम रिअली सॉरी, पण मला तर खरंच जावं लागतं कॅफे मध्ये. तू जा ना क्लिनिक मध्ये आणि त्याला बिंदास सांग की मैत्रीची मैत्रीण आहे. हा पण काही प्रॉब्लेम झाला तर? अगं कसा होईल काही प्रॉब्लेम? हे बघ, एकतर तो सौमित्र आहे आणि तो जगातल्या सगळ्यांची कामं करत असतो. त्याला सोशल सर्व्हिसेस करायला भयानक आवडतं आणि NGOचं काम आहे ना, तो नक्की करेल. डोंट वरी. ओके, बाय बाय. थांबा. मी पण चला मी पण येतो कॉफेमध्ये तुमच्या बरोबर. प्लीज 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 मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही डॉक्टर साहेबांबरोबरचं नातं नका तोडू. व्हेरी स्वीट ऑफ यू शितोळे. पण आता खरं तर मी या जगाच्या सगळ्या बंधनातून मुक्त झाली आहे. हा म्हणजे माझं कोणा एका व्यक्तीवर प्रेम नाही असू शकत. माझं सगळ्या मानव जातीवर प्रेम जडलंय आता. पण डॉक्टर साहेबांवर प्रेम करणं म्हणजे सगळ्या मानव जातीवरच प्रेम करण्यासारखं आहे ना. सॉरी, मला कळलं नाही. कसं काय? म्हणजे माफ करा, पण काय आहे, डॉक्टर साहेब हे फक्त तुमच्या एकट्याचे कधीच नव्हते. ते आम्हा सगळ्यांचे होते, पेशंट्सचे. म्हणजे सगळ्या समाजालाच ते ट्रीट करायचे ना. म्हणून तुम्ही जर फक्त डॉक्टर साहेबांवर प्रेम केलं ना तर सगळ्या समाजावर प्रेम केल्यासारखं. इंटरेस्टिंग. तुम्ही आता जे काही बोललात ना शितोळे, ते लॉजिक म्हणून फार चांगलं. हो, पटलं ना. मला एक सांगा, तुम्हाला या सगळ्या समाजापेक्षा तुमच्या प्रकृतीची चिंता जास्त आहे ना? सॉरी ताई. मी तुला त्याच दिवशी सांगितलं ना की तू माझ्या पाया नको पडूस, तू माताजींच्या पाया पड. नाही हो, तुमच्यामुळे मला नवीन गोष्टींची जाणीव झाली आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज मी मेडिटेशन पण केलं. चांगलंय, पण माझ्यामुळे नसेल ते. म्हणजे तुझ्या आतमध्ये खोलवर कुठेतरी आध्यात्मिक भूक जागी झाली असेल. नाही, पण काय होतंय माहितीये का, माझ्या डोक्यात ना वेगवेगळे विचार येत आहेत, थांबतच नाहीयेत. म्हणजे हे सगळे विचार हे पूर्णपणे कधी थांबतील? मेल्यावर. हा, कसं आहे, आपण जेव्हा जिवंत असतो तेव्हा आपला श्वास घेणं थांबतं का? नाही. करेक्ट. ते शरीराचं काम असतं. तसं मेंदूचं काय काम आहे? विचार करणं. त्यामुळे विचार हे येत राहणार. हो, पण मी असं ऐकलंय की मेडिटेशन म्हणजे संपूर्ण विचार असे बंद करायचे. तो एक सार्वत्रिक गैरसमज आहे शितोळे. काय सांगतोय? हा, म्हणजे विचार हे येत राहतात, पण येणाऱ्या विचारांना प्रतिक्रिया देणं तुम्ही थांबवलं पाहिजे. हा, त्यामुळे तुमचं मन सैरभैर होणार नाही. बापरे, बघा काय सुंदर विचार आहे त्यांचे ताई. अरे मी तुला सांगितलं ना, नको, माझं वय खूप लहान आहे खरंच. हो, पण मुक्ताबाई पण लहानच होत्या.
ते वयाचा प्रश्न आला कुठे? इथे अधिकार महत्वाचा. अगदी असं नाही, पण पण मला असं वाटतं की तू म्हणजे खरं तर तुम्ही दोघांनी खऱ्या अधिकार असणाऱ्या माणसाला भेटलं पाहिजे. माताजींना भेटा तुम्ही. कोण माताजी? मला काय बोलताय कळत नाही, प्लीज सांगाल का? सांगते. माताजी या अत्याधुनिक संत आहेत. म्हणजे तुम्हाला सांगते शितोळे, मी त्यांच्या मेडिटेशन कॅम्पला गेले आणि माझं आयुष्य असं बदलून गेलं. मला हे वारंवार होणारे आजार त्या मेडिटेशन कॅम्पमुळे बंद होऊ शकतील का? तुम्हाला आजार नाहीये शितोळे. काय सांगताय? तुमचा हा जो काही प्रॉब्लेम आहे तो अतिशय मानसिक आहे. त्यामुळे तुम्ही जा मेडिटेशन कॅम्पला, तुम्हाला खूप उपयोग होईल. हो, काय सांगताय काय? मग मी आजच जातो, सरांना सांगतो, रजा टाकतो, घरी जातो, बायकोला भेटतो आणि मी पण जातो मेडिटेशन कॅम्पला. वा वा वा. मी पण जाणार आहे. आपण एकत्र जाऊया का? अरे काय मस्त आयडिया. आपण दोघं एकत्र, आपली दाढी पण एकसारखी आहे, म्हणजे आमचे विचार किती जुळतात. फारच छान. आम्ही दोघं जातो, म्हणजे माझी पण आध्यात्मिक भूक शमेल. वा, जय माताजी. जय माताजी. जय माताजी. एक फक्त जय माताजी. जय माताजी. जय माताजी. जय माताजी. हाय, आपण काल भेटलो होतो. येस येस येस, आलं आलं लक्षात. मी आकृती दासगुप्ता. अरे दासगुप्ता, पण मराठी चांगलं आहे की तुझं, म्हणजे तुमचं. हो, माझे वडील बेंगॉली आहेत, पण माझी आई मराठीच आहे. मी दिल्लीला असते, पण मी आता पुण्याला आले, शिफ्ट झाले, म्हणजे मैत्रीकडेच राहते मी. मग मग नाही, मग काय? मग मी माझं इंट्रोडक्शन द्यायला आले होते. कशाला? मी विचारलं काही? का भेटायचंय तुम्हाला? मैत्रिणीनं सांगितलं मला. ऍक्च्युली तीच येणार होती. मी म्हंटल तिला की तूच इंट्रोड्यूस करून दे, पण तिला कुठेतरी कॅफेत जावं लागलं. नाही, कळलं कळलं मला, सगळं सगळं आलंय माझ्या ध्यानात. सी सौमित्र, आय एम सॉरी. आय नो व्हॉट यू आर गोइंग थ्रू. मला मैत्रिणीनं सगळं सांगितलं तुमच्यामध्ये ब्रेकअप झालाय म्हणून. एक मिनिट, हे तुला चुकीचं कळलंय. आमचं ब्रेकअप झालेलं नाही. पण मैत्रिणीनं सांगितलं मला झालंय ब्रेकअप म्हणून. अरे ती काही म्हणेल, ते सगळे येऊन तू मला सांगणार का? मला विचारलंस का? हे बघा, आमचं ब्रेकअप झालंय, पण मी केलेलं नाही, तिने केलंय. सो आता मला तुमच्याशी बोलण्यात किंवा भेटण्यात काही रस नाहीये. तुम्ही निघू शकता, या. सी आय कॅन अंडरस्टँड, पण आपण तर भेटू शकतो ना, त्याला काय हरकत आहे. मी नीट ओळख करून देते माझी. सी मी ना एका NGO साठी काम करते. आता याने काही फायदा होणार नाहीये बाई. तुम्ही निघा आता. तुम्ही उठा आणि पटकन जा. चला. अहो पण माझं ऐकून तरी घ्या. एक मिनिट, तुला मराठी कळतं असं तू म्हणाली होतीस ना? कसं असतं, या म्हणजे जा खरं तर. आमच्यात तसं असतं. त्यामुळे आता निघा. हा दरवाजा निघायचा लगेच. चला. कळलं मला. मैत्रीनं तुमच्याबरोबर ब्रेकअप का केलंय. काय नक्की म्हणायचंय काय तुम्हाला? तुमच्यासारखा रूढ माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही. थँक्यू. थँक्स फॉर द टाइम. रूढ म्हणे.
वाजवायला आलीस? मैत्री तू इथे कशी काय? अगं नाही, ऍक्च्युली आता आम्ही तुझ्याच बद्दल बोलत होतो. म्हणजे आधी तू सांगितलंस तिला? तो मला सगळं सांगतो. पण रेणू, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. म्हणजे मला एक गोष्ट सांग की तुला खरंच फिलिंग्स आहेत का याच्याविषयी? नाही म्हणजे सिरियसली, कारण गेल्या वेळी तू त्याला ह्या झोन मध्ये एंटर न करण्याविषयी बजावलं होतंस खूप क्लिअरली. आदिल, आय एम सॉरी. मी खूप विचार केला. म्हणजे बघ ना, आधी तुझं प्रेम होतं माझ्यावर आणि मग मी तुला नाही बोलून बसते. मग तुला माझ्याबद्दल वाटणं थांबलं आणि मग मी परत तुला तसाच विचार करायला लावला. आय एम सॉरी. मी असं तुझ्या फिलिंगशी खेळायला नको होतं. अरे असं कसं इट्स ओके? इट्स नॉट ओके. म्हणजे आय एम सॉरी. मला असं नको होतं वाटायला. मी आपली फक्त भावनेच्या भरात असं आपलं. रेणू, म्हणजे तू अजूनही शुअर नाहीयेस? रेणू अगं, हे बघा, मी तुम्हाला दोघांनाही सांगते, जर तुम्ही दोघांनी एकमेकांबद्दल नीट विचार केलेला नसेल तर मी जे काही सांगते ते नीट ऐका. म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. कसं असतं की नात्यांची दुनिया ही कितीही आकर्षक असली किंवा कितीही मोहात पाडणारी असली ना, तरी सुद्धा ते आयुष्यभराचं बंधन असतं. म्हणजे 4-2 मोहांच्या क्षणासाठी तुम्ही आयुष्यभर एकमेकांना अडकून घेणार आहात की नाही याचा तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे तर बघ, तू येण्यापूर्वी आदिल इथे वेड्यासारखे जोर काढत होता. रात्रभर त्याची झोप झालेली नाहीये. रेणू, इकडे बघ, तुझी पण झोप झालेली नाहीये रात्रभर. हा, का का अडकवून घेताय स्वतःला? रेणू, आदिल, असं वाटतं की तुम्ही कुठल्याही बंधनांमध्ये स्वतःला अडकून घेऊ नका. मुक्त व्हा. एक असा छोटासा पक्षी व्हा हृदयात आणि त्या पक्षाला घेऊन असे उडून जा. मुक्त व्हा. तू काही काळजी करू नकोस. मैत्री माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि तुला माहितीये तिची आजी प्रचंड क्यूट आहे. हो, मी व्यवस्थित पोचले आणि सगळं छान आहे. माझं सुरळीत काम सुरू झालंय. आई 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 ऐक ना, ऐक ना, ऐक ना, मस्त चाललंय माझं. तू काळजी करू नकोस ना प्लीज. छान छान चाललंय माझं. यू डोंट वरी. आई आई, मला ना कोणाचा तरी कॉल येतोय. हा, चल चल चल, बाय 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 बाय. आय लव्ह यू. बाय बाय. हाय हाय आकृती, अगं मला आता खूप छान वाटतंय. आता ना ते जे शितोळे आले होते ना आणि ते कॅफेचे मॅनेजर, त्यांना मी माताजींच्या कॅम्पला पाठवलं. ते चाललेत आता. एकदम खरी कार्यकर्ता झाली. अरे प्रश्नच नाही. अगं, आम्हाला माताजींनी सांगितलंय की त्यांनी जे ज्ञान आम्हाला दिलंय ना, ते जेव्हा मी इतर लोकांपर्यंत पोहोचवू तेव्हा त्यांना त्यांची खरी गुरुदक्षिणा मिळेल. ओ माय गॉड, अगं तुझ्या लक्षात येतंय का? म्हणजे मी माझी पहिली गुरुदक्षिणा दिलीये. हे जे ज्ञान आहे हे तू सौमित्रला का नाही वाटत? का? ओ, तू भेटून आलीस का आता त्याला? काय तो सोशल सर्व्हिस करायला नाही बे म्हणला की काय? नाही, त्यानं माझं ऐकूनच नाही घेतलं. काय? पण मला क्लिअर करायचंय. तू काय म्हणालेलीस की आमचं ब्रेकअप झालंय? हो. म्हणजे मला वाटलं की ते म्युच्युअली झालंय, पण तो काय म्हणताय की त्याच्या बाजूने ब्रेकअपच झालेलं नाहीये, तू केलेस ते ब्रेकअप. मग हे काय? हे काय? हो, म्हणजे
तो पूर्णपणे बाहेर पडलेला नाहीये त्यातून, पण म्हणजे कधी ना कधी तरी त्याला ऍक्सेप्ट करावंच लागेल. आज ना उद्या समजून घ्यावंच लागेल त्याला. डम केलंस त्याला? हे बघ, डंब हा अतिशय चुकीचा शब्द आहे. म्हणजे मी ना स्पिरिच्युअली इव्हॉल्व्ह झाले ना ग, त्यामुळे मी त्याला मुक्त केलं, मोकळं. काही तो मुक्त झालेला नाहीये. तो स्वतःचा राग जगावर काढतोय. मी गेलेले त्याच्याशी बोलायला. तो माझं ऐकून न घेता मला म्हणाला क्लिनिक मधून सरळ बाहेर जा. काय असं कसं म्हणलं तुम्ही? तुमच्या दोघांमध्ये काय बोलणं झालं होतं मला सांग. ते कसं होणार? तो ऐकूनच घेत नव्हता की नाही. हा, मला म्हणाला मला काही ऐकायचं नाहीये तुमचं. हा, जा तुम्ही आता निघून. त्यांनी हाकलून लावलं तुला? हो, बस संपला तो आता. मी बघतेच त्याच्याकडे. एक मिनिट. नको ग, तसंही तो प्रचंड रूढ आहे आणि मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. नाही, पण मला नाही इंटरेस्ट. मी असं, तो माझ्या इतक्या चांगल्या मैत्रिणीशी असं रूढ कसं काय वागू शकतो तो? आणि तुला माहितीये का, तो साधा भाडेकरू आहे ग. ही जागा सुद्धा त्याच्या मालकीची नाहीये, ही आमच्या मालकीची जागा आहे. त्यांनी तुला हाकलून दिलं ना, मी सुद्धा त्याला त्याच्या क्लिनिक म्हणून हाकलून देते. भाडेकरू. काय पोटात जळजळतंय का? हो सर. ओके. आणि डोकं वगैरे दुखतं का? हो, चक्कर येते सर. तुम्ही प्लीज बाहेर जाल का? मला बोलायचं त्याच्याशी. आमचं 5 मिनिटात होईल, त्यानंतर आपण बोलू. ओके, तुम्ही बाहेर थांबा, बोला. तुमच्यामुळे कोणाचा जीव गेला तर चालेल का तुम्हाला? माझ्याकडे बघा, मी विचारते ना तुम्हाला. नाही. हो, माझं थांबा. मी काय चाललंय तुझं? हा, हे बघ, तू जरी संन्यास घेतला असला ना तरी मी घेतलेलं नाहीये. माझी डिस्पेन्सरी चालू आहे आणि मला चालवायची. ओके, हाच प्रश्न मला तुला विचारायचं सौमित्र. काय चाललंय तुझं? का असा वागलास आकृतीशी? कोण आकृती? माझी मैत्रीण, जी दिल्लीहून खास तुला भेटण्यासाठी आली होती. हाकलून दिलंस तू तिला का? जसे तू म्हणजे पेशंट हाकलून लावतेस ना, तसं मी तिला हाकलून दिलं. हे बघ सौमित्र, काय मैत्री तू चिडतीयस का ग? हे बघ अगं, तू चिडू नकोस हा. म्हणजे कसं आहे, रागावरती आपल्याला असं नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. नाहीतर तुझ्या माताजी तुझ्या स्वप्नात येतील, म्हणतील हे मैत्री काय शिकवलेलं मी तुला, काय शिकवलं, चिडतेस कशाला, हा असं करत बसतील ना. पहिली गोष्ट ते असं आहे. आणि माताजींना काही बोलायचं नाही. म्हणजे माताजींना काही बोलायचं नाही, तुझ्या मैत्रिणींना काही बोलायचं नाही, आणि तू आपलं हवं तसं वागणार. हा, अरे पण तू का असं वागलास? तू का हाकलून दिलंस तिला? मी? कारण तू सोडलंस तिला माझ्यावर. काय? हो. नाही काय मैत्री, आजकालचा तुझा बिझनेस बघता म्हणजे तू काय करतेस, ते मुलींना माझ्या अंगावर सोडतेस. म्हणजे परवाच ती कोण मुलगी तिचं, आलिया, तिला तू माझ्या अंगावर सोडलंस. काय पैज लावून सोडलंस की ह्याला पटवून दाखव वगैरे. आणि मी तुला तेव्हाच सांगितलं की मला हे आवडत नाही, पण तुला माझं ऐकायचंच नाही. सौमित्र, तू ऐकून घे आता माझं. ती एका कामासाठी तुला भेटायला आली होती. ती एका NGO मध्ये काम करते, जी पेशंट्सना, गरजू व्यक्तींना औषधं, ऑपरेशनचा खर्च अशा गोष्टी पुरवते. त्यासाठी ती तुला भेटायला आली होती. पण ती हे काहीच बोलली नाही. ती फक्त म्हणाली की मैत्रिणी मला पाठवलंय आणि मी तुम्हाला माझी माहिती देते. आणि काय म्हणाली, हा, तिने ब्रेकअप बद्दलही सांगितलं मला. मग मला काय वाटणार, मला हेच वाटणार ना की टप्पे टाकायला आली माझ्यावर. हो बरोबर, तू तर राजपुत्रच आहेस ना. आरशात तोंड बघ एकदा. अच्छा, मी दिसायला वाईट आहे का? म्हणजे का प्रेम केलंस माझ्यावर? एक मिनिट, तो मुद्दा नाही आता. मुद्दा हा आहे की तू आकृतीशी वाईट वागलायस आणि तू आत्ता येऊन तिला सॉरी म्हण. काय सॉरी? हो, मी सॉरी बिरी म्हणणार नाही. काय माझा काय संबंध आहे? माझी काही चूकच झालेली नाही. तुझी चूक आहे, तू सॉरी म्हणायचं. ओके, कारण तू अशी वागतेस ना, त्यामुळे मला वाटलं की ती माझ्यावर लाईन मारायला आली. ओके, त्यामुळे तू सॉरी म्हण तिला. आणि मला आता काम आहेत, त्यामुळे तू निघ आता.